आदरणीय व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, परीक्षक सर्वांना वंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. मला मिळालेल्या विषयाचं नाव असं आहे की आदर्शाच्या शोधात. मित्रांनो, या विषयाचा विचार करत असताना सर्वप्रथम मला आठवतात ते आपल्या भारताला संस्कृतीची, परंपरेची, संस्कृती आणि परंपरांचा मेळ करून आदर्श घालून गेलेली व्यक्तिमत्व आज आपल्या भारतामध्ये होऊन गेली. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील. यांचा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षणाचा आदर्श घालून दिला. महात्मा गांधींनी शांततेचा आदर्श घालून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी काटेकोर नियोजनाचा आदर्श आपल्याला घालून दिला. आणि लोकमान्य टिळकांनी आपल्याला कसं समोरच्याला बोललं पाहिजे किंवा समोरच्याला कसं सामोरं गेलं पाहिजे याचा अत्यंत उत्कृष्ट असा आदर्श घालून दिला. परंतु आजच्या 21व्या शतकात जगत असताना आपण पाहतो की आपल्या भारताची तरुण पिढी हे कुठेतरी आदर्शाच्या शोधात असताना भरकटलेली आपल्याला दिसत आहे. आज सोशल मीडियावरती आपण पाहतो की लाखात एक माझा फौजी म्हणणारी शितली आपल्या किती सहज लक्षात राहते. परंतु मी झाशी नाही दूंगी ह्या झाशीची राणी मात्र आपण कुठेतरी विसरायला लागतो. आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरंच आजची तरुण पिढी ही आदर्शाचा शोध घेत असताना कुठेतरी चुकते. यावेळी आपण काय केलं पाहिजे या अनुषंगाने विचार करत असताना मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. त्याचा जर आपण अभ्यास करून जर विचार करायला गेलं तर आपल्या तरुण पिढीकडे खूप चांगला आदर्श घेण्यासारखा आहे. परंतु विषयाच्या निगेटिव्ह बाजूने बोलत असताना मी मगाशीच सांगितलं की सोशल मीडियामुळे किंवा इतर काही गोष्टीमुळे आजची तरुण पिढी आपली भरकट चालली आहे. त्यांना सावरण्याचं काम आपल्या संतांनी घालून दिलेला आदर्श करू शकतो. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या महात्मा ज्यांनी उत्कृष्ट असे आदर्श घालून दिलेले आहेत ते आजच्या तरुण पिढीसाठी उपयुक्त ठरतील असं मला वाटतं. यानंतर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व असतं. ते आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं किंवा कोणतं असावं याला देखील काही मूल्य किंवा काही तत्वे आहेत. मित्रांनो, जर आपण आपला आदर्श मगाशी सांगितल्याप्रमाणे जर लाखात एक माझा फौजी म्हणणारी शितली ठेवली किंवा तिच्यासारखं मला बनायचं, ती तिच्या क्षेत्रात योग्य आहे. परंतु आपण जर आपलं व्यक्तिमत्व न ओळखता तिच्यासारखं मला बनायचं आहे असा आपण जर आदर्श ठेवला तर मित्रांनो खरोखर आपल्या आयुष्यात आपली दिशा चुकण्याचा मार्ग चुकली जाऊ शकते. म्हणून आदर्श ठेवताना आपण आपल्या होऊन गेलेल्या महात्मांचा किंवा समोरच्या काळात येणाऱ्या जे IT क्षेत्रामधील असतील, सोशल मीडियामधील असतील, सोशल मीडिया ही आदर्शाच्या शोधात जात असताना वाईटच आहे असं म्हणता येणार नाही. कारण सोशल मीडियावरती सुद्धा अनेक असे काही प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत ज्यातून आपण आपला आदर्श चांगला निर्माण करू शकतो व आदर्शाच्या शोधात असताना आपल्याला एक चांगला आदर्श मिळू शकतो. आणि शेवटी या विषयाच्या शेवटी सांगायचं झालं तर मित्रांनो, आपण आदर्शाच्या शोधात बाहेरचं जग पूर्ण फिरून पाहतो. आपल्याला आदर्श जरी नाही नीट सापडला तरी आदर्शाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मला असं वाटतं की तुमची माझी सर्वांची आई असते. आईकडे पाहिल्यानंतर कळतं की ती किती गोष्टी हँडल करू शकते. आजच्या युगातील आई तर बाहेरच्या गोष्टी आणि सोबत घरची परिस्थिती सांभाळून नेऊ शकते. म्हणजे एका बाईचं ते कौशल्यच असतं की एका वेळी 10 कामे ती अगदी सहजरित्या करू शकते. त्यामुळे सर्वांनी आपल्या आईचं आदर्श व्यक्तिमत्व जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर मला वाटतं खरंच तुम्ही कुठेतरी जीवनाच्या लढाईमध्ये यशस्वी होऊ शकाल. आणि जाता जाता विषयाच्या शेवटी एवढंच सांगते की जर आपल्या आयुष्यात आदर्शाच्या शोधात असताना जर आपण चुकीचा आदर्श शोधला किंवा चुकीचा आदर्श निवडला गेला तर आयुष्याची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. म्हणून विषयाच्या शेवटी एवढंच सांगेन की आपला आदर्श शोधत असताना हा योग्य तो शोधा जेणेकरून आपण आपल्या आयुष्याच्या लढाईमध्ये जिंकू शकेल. एवढाच माफक आशावाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. त्यानंतर राजवंतीचा चला या चिठ्ठी घ्या आणि तिथं नाव आणि टायटल सांगा.
जो माणूस आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी व्यतीत करतो, जो दुसऱ्यांची दुःखाची आसवं पुसण्यातच आपला आनंद मानतो, त्याला देव माणूस म्हणतात. परंतु जो जिवंत असताना दुःखांची आसवं पुसतोच, अनेकांचे भविष्यही सावरतो, परंतु मेल्यानंतरही अनेकांचे भविष्य सावरतो, अनेकांच्या दुःखाच्या आसवी पुसतो, त्याला काय म्हणावं? आज आप्पासाहेब काळादी यांच्या जन्मदिनानिमित्त अनेकांना इथे मंच उपलब्ध झाले. त्यांना अभिवादन करून, त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून मी राजवंदिता पाटील माझ्या विषयास सुरुवात करते. मागे वळून पाहताना. मागे वळून पाहताना असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक विचार येऊन जातात. मागे वळून पाहताना जर का आपण आधी असं केलं असतं तर आज आपण इथे असलो असतो, जर आपण आज असं केलं नाही त्यावेळेस आपण असं केलं नाही म्हणूनच आज आपण इथे आहोत, असं खूप विचार येऊन जातात. माझ्याही मनात असंच अनेक विचार येऊन गेले. परंतु जेव्हा मी विचार करत होते मागे वळून पाहताना, तेव्हा माझ्या मनात विचार आला माझ्या लहानपणीचा. माझ्या लहानपणी जेव्हा आपण आपल्या सर्वांच्याच लहानपणी मागे वळून पाहतो, किती सुखद, किती शांत, किती चांगले दिवस होते ते. जणू एखादा पाऊस पडून जावा, त्यात ओले चिंब होऊन भिजून जावं, सगळं दुःख, सगळं व्यथा, सगळं विसरून जावं आणि मनसोक्त भिजावं. परंतु मन भरायच्या आधीच तो पाऊस बंद व्हावा आणि कधीच पुन्हा पडू नये, असे ते दिवस. आजही जेव्हा आपण त्या दिवसांकडे आठवण काढतो, मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्याला आनंदच होतो. आपल्याला आपल्या लहानपणाच्या नवीन नवीन आठवणी आठवतात. आपण लहानपणी असे करायचो, तसे करायचो, अशा खूप आठवणी आठवतात. तसंच मला अजून एक आठवण आठवली स्वातंत्र्याच्या आधी. जेव्हा आपण आजच्या या दिवसाच्या आधी वळून पाहतो, तेव्हा आपल्याला काय आठवतो? आपल्या आधी आजच्या या दिवसाच्या आधी म्हणजे कालपर्यंत, स्वातंत्र्याच्या आधी, आपल्याला स्वातंत्र्य भेटण्याच्या आधी काय होतं? आपल्या भारतातल्या कित्येक तरुणांनी आपल्या भारतासाठी स्वतःचा विचार न करता आपले जीवन बलिदान केले. हे वाटतं मागे वळून पाहताना. मागे वळून पाहताना आनंद होतो, कधी कधी दुःखही होतं. आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा दुःख होतं त्याचं की आपण खूप काही करायचं होतं, त्यासाठी प्रयत्न करायचे होते जे आपण केले नाही. जर काही जणांना असंही वाटतं की बरं झालं त्यावेळेस मी असं केलं, म्हणूनच आज मी या शिखरावरती आहे, या पदावरती आहे, या उच्चतेवरती आहे. परंतु जेव्हा मी स्वातंत्र्याच्या आधी मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं कदाचित त्यांनी जीवाचं बलिदान द्यायलाच नको होतं. कारण आज आपण काय करत आहोत? आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण कसा वापर करत आहोत? स्वातंत्र्य आलं म्हणजे जबाबदारीही आलीच, पण आपण त्या जबाबदारीचं पालन करतो? आपल्याला फक्त एवढंच दिसतं की आपल्याला स्वातंत्र्य आहे, परंतु मागे वळून आपण त्या लोकांचे दुःख समजत नाही किंवा त्या लोकांचे परिश्रम समजत नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हेही समजत नाही. मागे वळून पाहताना जेव्हा मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात तेव्हा कदाचित वाटतं की त्याच दिवसात रमून जावं, त्याच दिवसात पुन्हा जावं आणि तिथेच राहावं. खूप छान असायचे होते दिवस. ना कशाची चिंता असायची, ना कशाचं दुःख असायचं. कायम हसत राहायचं, आईच्या पदराखाली राहायचं, वडिलांच्या छायेखाली राहायचं. खूप छान होते ते दिवस. आजही मागे वळून पाहताना खूप आनंद होतो. वाटतं की मी असं आयुष्य जगलं आहे ज्याच्यात दुःखाला जागाच नव्हती आणि आनंदाला कधी बाहेर जावंसंच वाटत नव्हतं. परंतु आज काय आहे? आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यावर बर्डन आहे अभ्यासाचं. जेव्हा नीट जेई देणाऱ्या असे विद्यार्थी आत्महत्या करतात तेव्हा एकच प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे त्यांच्यावर कसलं ताण होतं? अभ्यासाचं ताण असावं का हो? शिक्षण हे घेण्याची गोष्ट आहे, ती देण्याची गोष्ट आहे. त्याचं ताण घेणं हे बरोबर नाही, ते योग्य नाही. मागे वळून पाहताना मला असं वाटतं की पुन्हा जावं त्याच आठवणीत, रमावं तिथेच आणि जगावंही तिथेच. फार छान वाटायचं. मलाच नाही, प्रत्येकालाच इथे बसलेल्या प्रत्येकालाच ते दिवस, ते बालपणीचे दिवस खूप आवडायचे, हो ना? तेव्हा
आईचे ते खेळवणे, आईचं ते बागडणे, आईने भरवलेला तो पहिला घास आणि बाबांनी चालण्यासाठी दिलेला तो पहिला बोट, सगळंच आठवतं मागे वळून पाहताना. धन्यवाद. साबिया करणार आहात ना? या की मग. चला पटकन. नदाब साबिया सरदार, चिठ्ठी घ्या, टायटल आणि नाव सांगा आणि हे करा. मॅडम बेल मारा की सुरू करा. सर्वांना नमस्कार. इथे उपस्थित मान्यवर आणि आजचा विशेष म्हणजे आप्पासाहेब काळादी सर यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी पहिल्यांदा मी धन्यवाद देते आणि इथं बोलण्याची संधी भेटली आहे. मी श्रेया भडकुंबे 11th संगमेश्वर SIPची विद्यार्थी आहे. आज मला विषय भेटलेला आहे शिक्षणाचे बदलते स्वरूप. शिक्षणाचे बदलते स्वरूप म्हणजे काय? तर म्हणजे आधीपासूनचं आधीच्या काळातील शिक्षण ते आतापर्यंत जे डिजिटल झालेलं आहे तिथपर्यंतचा शिक्षणाचा प्रवास. आधीच्या काळात फक्त म्हणजे मुलांनाच शिक्षणाची संधी होती, मुलींना कोणीच शिकू देत नव्हतं. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाने मुलींनासुद्धा शिक्षण खुलं करण्यात आलं. मग त्यामुळे सर्व मुली शिकू लागल्या, सगळ्यांना शिक्षण भेटू लागलं आणि आता सर्व मुली प्रगत होत आहेत. शिक्षण हे प्रगत समाजा घडवण्यासाठीचं पाया आहे. शिक्षणामुळे माणूस खूप पुढे जाऊ शकतो, पण त्या शिक्षणाचं महत्त्व असायला पाहिजे. सर्वांना महत्त्व असेल तर माणूस चांगलं शिकून पुढे काहीतरी बनू शकतो, उत्तम माणूस बनतो. पण ते शिक्षणामुळे जो शिक्षण घेतो तो खूप चांगला एक व्यक्ती बनतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं, जे तो पितो तो गुरगुरल्याशिवाय कधीच राहत नाही. त्यामुळे माणसाने शिक्षण घेत राहिलं पाहिजे. वयाच्या कोणत्याही वर्षी असू दे, काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. शिक्षणातून आपलं जे ध्येय असतं ते साध्य केलं पाहिजे. शिक्षणाला सर्वांनी एक पहिलं स्थान दिलं पाहिजे, दर्जा दिला पाहिजे, ज्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकू. शिक्षण म्हणजे एक रोज नवीन नवीन गोष्टी शिकणं, त्यातून ते आत्मसात करणं, त्याचा अवलंब करणं आणि पुढे आपल्याला जे काही पाहिजे ते मिळवणं. शिक्षणात खूप काही शिकण्यासारखं असतं, जे लहानपणा म्हणजे माणूस शिक्षण घेतल्यानंतर कधीच म्हणजे असं न काम असल्यासारखं राहत नाही. शिक्षण असल्याने आपण काही ना काही करत राहतो. आत्ता सध्याला डिजिटल एज्युकेशन म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सर्व ऑनलाईन चालतं. ते पण एक म्हणजे चांगलं होतं, म्हणजे प्रगतच होतं. पण शिक्षण आपण इथे येतो, शाळेत येतो, कॉलेजमध्ये येतो, शिकण्यासाठी येतो. आपले आईवडील कष्ट करतात आपल्याला शिक्षण देण्यासाठी, पण काहीजण त्याचा गैरवापर करतात. म्हणजे इथे असतात पण त्यांचं शिक्षणात मन नसतं. पण मला हे सांगायचं आहे त्यांना की सर्वांनी शिक्षणात आपलं पूर्ण झोकून दिलं पाहिजे आणि छान शिकलं पाहिजे आणि शिकून पुढे चांगलं व्यक्ती बनलं पाहिजे. एवढे बोलून थांबते. धन्यवाद. अजून किती टाइम आहे? 1 मिनिट आहे ना? ओके, ठीक आहे. अश्विनी घोडके. तिथे बसा 2 मिनटं, सांगतो मी तुम्हाला. हां बरं ठीक आहे, चिठ्ठी घेऊन तिकडंच जावा. सरांना नाव आणि टायटल द्या.
मोनाली शेषराव पाटील आहेत. ओके, पुढे येऊन बसा. स्वाती लक्ष्मण मनगेनी. नादाब सामिया झालेला आहे. संगीता होडगे बसा. भाग्यश्री आळगी. भांड गोविंद तुकाराम झाले ना. ओके. माणे मिथुन दत्तात्रय बसा सर. चैतन्य कुंडलिक कांबळे. ओके. संकेत कृष्णात पाटील. ओके. हां मोनाली शेषराव पाटील तयार. नमस्कार, माझे नाव सबिया नदाव. मी राजचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडत आहे मतचोरी. मतदान हे स्वच्छेने करायची स्वच्छेने करायचं असते, पण ह्याच्यामध्ये पण आपण काय करतो की मतचोरी करतो. आपण बघतो की आपल्यामध्ये काय होते की त्याने जर जास्त पैसे दिले तर आपण काय करतो की आपलं मतदान हे आपण विकून सोडतो. अरे मतदान हे स्वच्छेने केलेला आपला एक अधिकार आहे हो, याला तरी नको विकू ना. मतदान हे आपण स्वच्छेने करायला पाहिजे. आपण बघतो की आपल्या इथं की जर कोणी मतदान हे करायचं असेल तर आपण मतदानामध्ये देखील काय करतो की फ्रॉड्स करतो. मशीनमध्ये काय काय फॉल्ट असते ते करतात. मतदान आपण कोणाला तरी द्यायला जातो तर ते कोणाला तरी जातं. तसं काय होतं की मतदानमध्ये देखील काय चोरी केली जाते. मतदान हा स्वच्छेने करायचं असेल तरी पण काय करते की आपण जे मतदानाचे जे असते त्याने काय करतात की पैसे देऊन काय करतात ते मतदान चोरी करून घेतात किंवा ते मतदानामध्ये काय फॉल्ट करतात. मतमध्ये चोरी करायचं म्हणजे काय की आपण आपले नगरसेवक किंवा आपले आमदार जे आहेत त्यांना पण आपण स्वच्छेने आपण स्वतः त्यांना मत देऊन असं आपल्याला करायला पाहिजे, पण आपण ते करू शकत नाही. कारण का की आपण आपल्या काय ते ब्लॅक मनीमध्ये किंवा त्यांच्या कमिशनमध्ये त्यांच्या पैसे देण्यामध्ये आपण काय करतो की आपला स्वतःचा जे स्वच्छेने आपला जे अधिकार आहे आपण काय त्याला आपण पूर्णपणे काय त्यांच्यावर सोडून देतो. मत चोरी करणे हा एक गुन्हा आहे, पण ते आपल्यावर पण लागू होतं आहे. कशाला हो की जरासं आपण त्यांनी पैसे नाही घेतले तर आपणच त्यांचे पैसे ना देता आपण सांगू ना की आम्ही स्वच्छेने करणार. ज्या नगरसेवकामध्ये ज्या आमदारामध्ये आपल्या सर्व सामान्य लोकांची जे काही आमची गरजा आहे त्यांनी समजून घेईल ना, तेव्हाच आम्ही त्यांना मत देऊ किंवा आपण त्यांना आपले आमदार किंवा आपले नगरसेवक बनवू. पण नाही, आपण नाही करत. तर कोणतर आले एक 4 पैसे दिले, 100 रुपये दिले किंवा दिले, झालं आपण स्वच्छेने दिलेला अधिकार आपण तिथंच मातीत घालून टाकतो. कशाला? कारण का की नाही आम्ही काय पैशाने वोट देतो, पैशाने आपलं मत विकतो. आपला अधिकार आहे हो, या अधिकाराला आपण स्वच्छेने करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पण काय मतचोरी होते. आपलं मत कोणाला तर म्हणजे एका दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं असतं जे त्याच्यामध्ये जे क्षमता आहे पण आपण त्यांना देऊ शकत नाही. कारण का की हे ब्लॅक मनी जे आपली जे हे असते ते आपण काय करतो पूर्णपणे स्वच्छेने दिलेले ते पूर्ण ते अधिकार त्यांना देऊ शकतो. की आपलं क्षमता देखील नाही की आपण ते मत जे आहे आपण जे स्वच्छेने दिलेलं आपलं जे अधिकार आहे आपण काय त्यालाही देऊ शकत नाही. कारण का की आपण काय मत चोरी करणे ह्याच्यामध्ये पण काय आपण पण होऊ शकतो. तर मला असं वाटतं आहे की आपण कधीही कुठल्याही नगरसेवका किंवा आमदाराचं मतदान जर असेल तर आपण काय स्वच्छेने करायला पाहिजे. आपण बघायला पाहिजे की त्या आमदारामध्ये त्या खासदारामध्ये त्या क्षमता आहे का नाही. ते सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांची क्षमता त्यांची गरजा त्यांची समस्यांना सुधारला पाहिजे. एक नगरसेवक आणि एक खासदार कसला असला पाहिजे की सामान्य लोकांच्या घरापर्यंत जाईन त्यांच्या समस्या ऐकून त्यांची काय त्या समस्यांना सोडवल्या पाहिजे. ना की फक्त मतदानाच्या वेळेस पैसे देऊन किंवा रिबीन काढून किंवा कारमध्ये फक्त फेऱ्या मारणारा असलं करून आपण ते आपले मतचोरी किंवा मत आपण त्यांना विकून टाकतो किंवा आपला अधिकार आहे ते आपण त्यांना देऊन टाकते. पहिल्यांदा आपली सामान्य लोकांची चूक आहे ते मला असं वाटते. कारण का घेतलं तर आपणच आपलं मत त्यांना चोरी करायला दिलेच नाही तर त्यांनी कसं करू शकतो. तर आपल्याला काय करावं लागतं की आपण स्वतःला बदलावं लागतं. कसं की आपले मत हे आपला अधिकार आहे ते आपल्या अधिकारांना आपण स्वच्छेने त्याचा वापर करावा.
ज्या म्हणजे खासदारामध्ये किंवा नगरसेवकामध्ये सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद आहे, सामान्य लोकांची त्यांनी काय करतात की गरजाला भागवतात, असल्या नगरसेवकांना किंवा खासदार आपण चुनावला आपण त्यांना मत द्यायला पाहिजे. आणि मतदान हा आपला अधिकार आहे आणि आपल्या अधिकाराला आपण कधीही सोडू नये, ही माझी म्हणजे स्वतःची एक इच्छा आहे. तर आपण पुढच्या वेळेस जेव्हा बी किंवा येईल मतदान तर काय ते स्वच्छने करेल किंवा की विकून त्यांना त्यांच्या मतचोरी करण्याला आपण देणार नाही. मतदान हा आपला अधिकार आहे, हम इसको क्या है हासिल करें. धन्यवाद. थँक्यू. यानंतर आहेत अश्विनी घोडके. हां तुम्ही या, तुम्ही चिठ्ठी घ्या आणि हे करा. 7. त्यानंतर माने मिथून दत्तात्रय या सर. आता 7 नंबर चालला. 7 नंबर 12च आहेत, 5 जण आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तसं तिथं सर्व स्पर्धक मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी अश्विनी घोडके आणि मला विषय मिळाला आहे सत्यमेव जयते. तसं या विषयाच्या नावातच याची खोली समजून येते की हा विषय किती गहन आणि किती महत्त्वाचा आहे. सत्याचा नेहमी विजय येतो. जसं मी कागद पाहिला तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली, म्हणजे एक आठवलं. लहानपणी आपण असताना टी व्हीवर एक प्रोग्राम यायचा सत्यमेव जयते. त्या प्रोग्रामाची मला आठवण झाली आणि त्यातील काही किस्से आठवले. मी ते प्रोग्राम पाहत होते तर आठवलं की सत्य किती महत्त्वाचं असतं. जसं आपल्या प्राचीन याच्यात सांगितलं जातं, प्राचीन म्हणजे रूढी महाराष्ट्रात सांगितलं जातं की कितीही काय झालं तरी सूर्य उगवतंच, की सत्य हा नेहमी बाहेर येतोच. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही काही करा, सत्याचा नेहमी विजय होतो, हे सत्य आहे. पण मला या विषयावर तुमची नजर टाकणे किंवा समाजाचं एक हे करणं दृष्टी जाणे महत्त्वाचं आहे की सत्याचा विजय होतो, पण तो कोणत्या परिस्थितीत होतो, त्याला किती वर्ष लागतात, किती हे होतं. आपण आता आपली लॉ सिस्टीम, ज्युडिशरी सिस्टीम, आपली कायदा आणि सुव्यवस्था बघतो, तिथं विजय हा हमखास आपल्याला मिळतो. पण किती वर्ष, किती काय त्याच्यामध्ये वेळ जातो. पण त्यामुळे काही जण खचून जातात. आपण एक असतो की किती वर्ष, कितींदा ते करायचं, किती वेळा त्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या, किती वेळा आपण सांगितलं जायचं. असं सांगितलं जातं की जोपर्यंत गोष्ट समोर येत नाही तोपर्यंत तुम्ही अपराधी नाही आहात, जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही दोषी नाहीत. पण असं नाही आहे. आपल्या समाजाची जी दुर्दशा आहे ते समाजाचं एक वाईट सत्य आहे. त्यामुळं कित्येक जण खचून जातात, निराश होतात, स्वतःवर अन्याय झाला तरी सहन करतात. पण त्यांना सगळ्यांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की सत्याचा विजय हा होतोच. कितीही अडचणी आल्या, कितीही अडचणींचे पहाड आले, आपण जसं म्हणतो पहाडे आहे, अडचणी वादळ येऊ देस, पण सत्य हे बाहेर येतं. त्यामुळे सर्वांनी खचून न जातात तोपर्यंत लढा देणं गरजेचं आहे. आपल्या तसं बघायला गेलं तर आपल्या इतिहासात खूप साऱ्या गोष्टींचं आहे ज्याचे खोटे दाखले आपल्याला दिले जातात. आता काही वर्षांपासून आपले माननीय पंतप्रधानजी जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी अफवा उधळल्या गेल्या, आपण त्या पाहिल्या. काहींनी त्याच्यावर विश्वासही ठेवला, काही प्रमाणात मी मान्य करते की मीही विश्वास ठेवले. पण काही दिवसानंतर समजलं जातं की नाही, अशा नाही आहेत गोष्टी, आपल्याला गोष्टी फॅब्रिकेट करून समजून सांगितल्या आहेत. त्यामुळे सत्याचा विजय झाला आहे. संभाजी महाराजांबद्दलही तेच झालं. कित्येक वर्ष आपण चुकीचा इतिहास समजलं गेलो, कित्येक वर्ष आपल्याला संभाजी महाराजांबद्दल चुकीचं सांगितलं गेलं. पण या काळी आता आपल्याला माहिती की सत्य हे बाहेर आलेलं आहे. त्याच प्रकारे आपल्यासोबतही होतो. आपण खचून जातो, एखादी गोष्ट झाली, आपल्यावर आरोप प्रत्यारोप झाले तर आपल्याला वाटतं की नाही, आता नाही, मला एवढं सहन होणार नाही, एवढे खोटे मी सहन करणार नाही. पण तसं नसतं. सत्याचा विजय हा होतोच. सत्य शेवटी समोर येतं. कितीही झालं तरी सत्याचा विजय हा अटळ आहे. त्यामुळे मला सर्वांना आव्हान करायला वाटेल, कितीही अडचणी येऊ दे, तुमच्या शालेय जीवनात, महाविद्यालय जीवनात, शैक्षणिक जीवनात अथवा आपल्या सामाजिक जीवनात, राजकीय ही क्षेत्र आहे, त्यामध्ये खूप जणांचा सहभाग असतो. हिरिरीने ते भाग घेतात, एखादं चांगलं कार्य करायला जातात, पण त्यांच्यावर अत्यंत आरोप प्रत्यारोप होत जातात. त्यामुळे ते खचतात. पण अशा लोकांसाठी हे महत्त्वाचे आहे ना, त्यांना एक समाजाची ठेव समजून घेणे गरजेचं आहे. सत्याचा विजय हा होतो हे खरं आहे. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीतून, वेगवेगळ्या धारणेतून सांगितलं गेलेलं आहे की सत्याचा विजय होतो. सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आहे. आता एखादा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात, तुम्ही इथं असाल, तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या
माझा विषय ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं, एक वेगळी भावना होती. कारण की कुठे ना कुठे तुम्हालाही माहिती आहे, एखादा प्रसंग, एखादी घटना, एखादी आठवण तुमच्याही मनात खोलवर रुजलेली आहे, ज्यावेळी तुम्हाला या गोष्टीचा प्रत्यय येतो. आपण नेहमी विचार करतो, नेहमी कोणतीही गोष्ट खोटे बोलतो आणि आपल्याला फ्रेम केलं जातं त्या गोष्टीमध्ये, जसं की आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. मग आपण खचून न जाता जसं हे ब्रीद वाक्य आहे तसं त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नेहमी त्यावर प्रयत्न करणे. भलेही तुम्हाला वाटलं की आता माझ्याकडून नाही होणार, मी स्वतःची वकिली नाही करणार, मी स्वतःला मांडणार नाही, पण गरजेचं नाही आहे की तुम्ही काळ हा एक मोठा परिणाम करतो. चालली जवळपास 35 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी आणि त्या सर्वांनी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले आदरणीय श्री गिरीश दुनाखे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेबद्दल आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन. नमस्कार. सर्वप्रथम आदरणीय कर्मयोगी आप्पासाहेब काडानी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि संयोजकांनी मला आज इथं परीक्षक म्हणून बोलवलं त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. कारण हे माझं कॉलेज आहे आणि या वर्गात मी 94ला ओपन युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी होतो. तिथं मला आज परीक्षक म्हणून यायला मिळालं, त्याचा इतका मला आनंद झाला आहे की तो शब्दात व्यक्त करू शकत नाही मी. आत्ता जी स्पर्धा झाली ना, ही फार उत्स्फूर्त स्पर्धा असल्यामुळे विषय त्या मुलांना माहीत नव्हते. त्यांना पवार सरांनी सांगितलं होतं, संतोष पवारांनी, की तुम्ही त्या चिठ्ठीवरील विषय आधी वाचा बाहेर जाऊन आणि मग त्याच्यावर मनन करून तुम्ही बोला. तर काही जणांची गडबड झाली कारण त्यांचा विषय भरकटत गेला. म्हणजे सादरीकरण चांगलं होतं तर विषय तर आता एकाला काहीतरी सत्यमेव जयते विषय होता, शर्ममेव जयते होता, त्यांनी सत्यमेव जयतेवर बोलले. असं थोडंफार इकडे असं झालेलं आहे आणि त्यामुळं काय होतं माहिती का, मग तुमचे मार्क म्हणजे सादरीकरण चांगलं होऊन सुद्धा मार्क कमी होऊन त्याच्यात रिझल्टमध्ये बदल होत जातो. मग तो आता 2-4 ठिकाणी मी परीक्षक म्हणून गेलो होतो त्यामुळं मला हा अनुभव आहे त्याचा. पण अजून एक सांगायचे हे म्हणजे दोन्ही परीक्षक आम्ही लांब लांब बसलो होतो तरी दोघांच्या मार्काचा साधारण बरोबर येऊन तो रिझल्ट आलेला आहे. म्हणजे अगदी अगदी थोडे एका दुसऱ्या मार्काचा फरक असेल आमचं. हे एक सुद्धा म्हणजे आम्हाला शाबासकी येते की बाबा हे करेक्ट केलेलं आहे आम्ही त्याचं. हे तर हे उपक्रम हा खूप छान आहे. 33 वर्ष एक स्पर्धा चालू राहते हेच खूप कौतुकास्पद आहे आणि संगमेश्वर कॉलेजचं नाव आहे हे असंच चालत राहावं अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर आपण सर्वजण ज्याची उत्सुकतेने वाट पाहतात तो पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी होईल. मी मान्यवरांना विनंती करतो की तिने आमच्या विजेत्यांना या ठिकाणी पारितोषिक देऊन गौरवान्वित करावं. सर्वप्रथम मी जाहीर करतो आहे उत्तेजनार्थ पारितोषिक. उत्तेजनार्थ एक मिळतं आहे नम्रता चव्हाण, BP सुलाखे कॉलेज ऑफ कॉमर्स, बार्शी. त्यानंतर उत्तेजनार्थ दुसरं संकेत पाटील, शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज. यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. यानंतर येतं आहे तृतीय क्रमांक क्षितिजा गायकवाड, BP सुलाखे कॉलेज ऑफ कॉमर्स, बार्शी.
द्वितीय क्रमांक आहे समर्थ बंडगर, DY पाटील कॉलेज. आणि प्रथम क्रमांक आहे मिथुन माने, CBS कॉलेज सातारा. यानंतर आदरणीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी जाता जाता आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गौरवान्वित करावं. आता सगळीच उत्सुकताही संपली. मगाशी कसं होतं, दुनाके सर मगाशी म्हणाले उत्सुकता आहे, बोलू शकतात. माझी पण परीक्षा घ्यावी असं संयोजकांना वाटलं असेल, त्यामुळे कदाचित त्यांनी उभं केलं आहे. फक्त मी एवढंच सांगू इच्छेन, तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न केले, काही जणांना बक्षिसं मिळतात. मला वाटतं आपण प्रत्येक वेळा होतं, म्हणजे आता जसं दुनाके सरांनी सांगितले खूप गोष्टी आहेत, पण मी नाही सांगणार कारण मलाही भूक लागली आहे तुमच्याप्रमाणे. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येकाने सहभाग घेतला, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. आता एकाच कॉलेजमधल्या 2 वादविवादाच्या पार्टनरना बक्षीस मिळाली, तेही खूप छान आहे. मला वाटतं गडहिंग्लज, सातारा इथून आले, सकाळीच उल्लेख झालेले तुम्ही ऐकलेत. मनापासून तुमचं अभिनंदन करतो. बाकीच्या स्पर्धकांना एकच संदेश देतो की स्पर्धा करा, पण आपल्याशीच करा. आपोआप तुम्ही पुढे जाल. बाकीच्या स्पर्धा आपोआप होत राहतात. मनापासून सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. शेवटचा औपचारिक आभाराचा कार्यक्रम. आजच्या या स्पर्धेसाठी आपणा सर्वांना आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं ही संधी निर्माण करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ऋतुराज बुवा सर यांचे मनपूर्वक आभार. या स्पर्धेची परंपरा ज्यांनी सुरू केली ते आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर यांचे मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या परीक्षणाचं अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं काम पाहणारे दोन्हीही परीक्षक आदरणीय दुनाके सर आणि सुर्वे मॅडम या दोघांचेही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या स्पर्धेचं एकंदरीत सर्व समन्वयाचं काम पाहणारे स्पर्धा समन्वयक आदरणीय श्री सुहास दैटणेकर सर आणि त्यांचे संपूर्ण समिती सदस्य, आपण सर्व स्पर्धक विद्यार्थी, श्रोते विद्यार्थी आणि आमच्या या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे पतसंस्थेचे कर्मचारी, त्यानंतर संचार दैनिकाचे कर्मचारी, विशेष करून आदरणीय कुंभार सर सकाळपासून या ठिकाणी बसलेत, त्यानंतर शिपाई कोळी सर आणि इतर आमच्या महाविद्यालयाचे सेवक वर्ग, या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. आणि स्पर्धकांना एक सूचना, एक ग्रुप फोटोसाठी सर्वांनी मेन बिल्डिंगच्या समोर एकत्र यायचं आहे.